मोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरखेड येथील तेलीपुरातील अशोक महादेव रवाडे वय 65 वर्ष यांचा झटापटीत मृत्यू झाला। याबाबत सविस्तर वृत्त अशी की अशोक रवाडे यांची मुलगी ही बाळंतपणासाठी माहेरी आली असता गुरुवारी रात्री 3:30 ते 4 वाजताच्या दरम्यान वडील अशोक रवाडे यांनी तिला घराबाहेर निघून जाण्यास सांगितले। तिने सदर प्रकार आई व भावास सांगितले। वडील व मुलात वाद झाला। अशोक रवाडे यांनी प्रशांत अशोक रवाडे यांच्यावर विड्याने वार केला असता प्रशांत व अशोक यांच्यात झटापटी झाल्या। या झटापटीत यांना डोक्यावर जबर मार लागून अशोक रवाडे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला। शुक्रवारी सकाळी याबाबतची माहिती गावात पसरताच मोर्शी पोलिसांना माहिती देण्यात आली। मोर्शी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी अशोक रवाडे यांचा मृतदेह मुळशी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी मोर्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलगा प्रशांत अशोक रवाडे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके व सहायक पोलीस निरीक्षक सचिन भोंडे अधिक तपास करीत आहेत। 3 ते 3:30 वाजताच्या दरम्यान ग्राम हिवरखेड येथे मृतक अशोक महादेव रवाडे वय 65 वर्ष हे आपले घरी आले व घरी त्यांच्या डिलिव्हरीसाठी जी मुलगी आलेली होती तिच्याशी झगडा भांडण करू लागले। तू इथे राहू नको वगैरे असे त्यांनी तिला म्हटले असता त्यांचा मुलगा प्रशांत रवाडे वय 32 वर्ष याचा आणि वडिलांचा वाद झाला। त्यामध्ये रागाच्या भरात मुलाने घरातील काठी घेऊन वडिलांच्या डोक्यावर वार केल्याने ते जागीच मरण पावले। अशा हकीकतीवरून पोलीस स्टेशन मोर्शी येथे कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपीला अटक करण्यात आली। आरोपी ताब्यात घेतलेला असून त्याला गुन्हा दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली। संजय गारपवार, दत्तराज इंगडे, विदर्भ न्यूज, मोर्शी।